ज्या पुस्तकासाठी खूप जण मागच्या काही दिवसांपासून वाट बघत होते, ते पुस्तक फायनली आपलं म्हणजे करंट अफेअर्सचं सीएम करंट मंत्रा इंग्लिशमध्ये आता सगळीकडे अवेलेबल झालेलं आहे. वाटतं कालच सगळ्या ठिकाणी पोहोचलेलं असणार आहे ते पुस्तक तोपर्यंत. तर ज्या विद्यार्थ्यांना या पुस्तकाच्या संदर्भात काही माहिती पाहिजे त्यांनी पुणे बुक डेपो नावाची वेबसाईट जी आहे तिथून डायरेक्टली ऑर्डर करा. पुस्तकाच्या अनुषंगानं चर्चा करत असताना आपण ऑलरेडी सीएम करंट अफेअर्स मराठी एडिशनबद्दल भरपूर चर्चा करून झालेली आहे. सेम त्याच पुस्तकाची ॲज इट इज इंग्लिश ट्रान्सलेटेड कॉपी आता आपण त्या ठिकाणी आणलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये कंटेंट जो आहे सेम जो आपला मराठीमध्ये कंटेंट होता तोच आहे. तरीही एकदा जे UPSC कडून MPSC कडे विद्यार्थी मित्र आलेले आहेत आणि ज्यांना आपल्या सीएम बद्दल जास्त माहिती नाहीये तर त्यांना सीएम बद्दल थोडक्यामध्ये माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ आपण त्या ठिकाणी करत आहोत. तर करंट मंत्राचं जे आपलं सीएम आहे तर सीएमच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी बघितलं की पहिल्या प्रयत्नामध्ये म्हणजे पहिलीच एडिशन अशी होती की जी आउट ऑफ स्टॉक झालेली होती. म्हणजे MPSCच्या इतिहासामध्ये चालू घडामोडीचं पहिलं पुस्तक असं आहे जे करंट अफेअर्समध्ये पहिल्याच एडिशनमध्ये आउट ऑफ स्टॉक झालं होतं. तर ते आहे सीएम आपलं करंट मंत्रा. तर या करंट मंत्राच्या बाबतीमध्ये आपण ज्या काही महत्वाच्या गोष्टी केलेल्या होत्या त्या सगळ्या डिस्कस करून झाल्यात. इथं बघा नवीन विद्यार्थी जे काही ह्या करंट मंत्राच्या बाबतीमध्ये इच्छुक आहेत त्यांसाठी की आपण जवळपास एक 15 महिन्यांचं करंट अफेअर्स त्या ठिकाणी सिक्वेन्सनं दिलेलं आहे आणि डिसेंबर 2025 पासून आपण चालू केलेलं आहे. डिसेंबर, त्यानंतर नोव्हेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट. म्हणजे एखाद्याला जर असं वाटलं की बाबा मला हे पुस्तक आहे ना की मला इथपर्यंत नकोय, जानेवारी 2025 पर्यंतच पाहिजे, तुम्ही तेवढंच वाचू शकता. पुढचं तुम्हाला वाचण्याची आवश्यकता नाही. मात्र काय होतं की MPSC युजली एक 15 महिने, 18 महिने, कधी कधी 2-2 वर्षापर्यंत जुनं करंट अफेअर्स विचारत असते. त्यामुळं विद्यार्थ्यांना त्याचा त्या ठिकाणी अभ्यास करता यावा आणि आपलं जे काही पुस्तक आहे ते एकदम टू द पॉइंट आणि मिनिमम कंटेंट मॅक्झिमम रिफ्लेक्शनच्या बेसिसवर आधारित असल्यामुळं तुम्हाला पुढचे 2-3 महिने करायला फार जास्त वेळ लागत नाही. किंबहुना बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की हे पुस्तक आम्ही एका दिवसामध्ये रिव्हिजन केलेलं आहे. एवढं रिव्हिजन फ्रेंडली पुस्तक त्या ठिकाणी आपण बनवलेलं आहे. तर या पुस्तकाच्या अनुषंगानं बघा या पद्धतीनं आपण कंटेंट त्या ठिकाणी बसवलेला आहे. तर हा जो कंटेंट आहे तर हा कंटेंट तुम्हाला पूर्ण इंग्लिशमध्ये युजली काय होतं की बऱ्याच UPSC कडून MPSC कडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठीची सवय नसते. त्यामुळं प्रॉपर आता पॉलिटिकल अँड कॉन्स्टिट्युशनल जो पार्ट आहे तिथलं मॉडेल युथ ग्रामसभा इनिशिएटिव्ह जो आहे जिथं प्रश्न येऊ शकतो फक्त तेवढीच गोष्ट आपण देण्याचा प्रयत्न केलाय. AI सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर पब्लिक गुड काय फर्स्ट इन इंडिया, लोकेशन कुठे, थर्ड नॅशनल विधान अप्लिकेशन नेवाजे नॅशनल कॉन्फरन्स कुठे झाली, दिल्लीला. ज्याच्यावर प्रश्न येणार आहे फक्त तेवढीच गोष्ट आपण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे की विनाकारण फापट पसारा तुम्हाला कुठे दिसणार नाही. ऍक्ट्स इन द न्यूज थोडक्यात माहिती, ग्लोबल इंटरनॅशनल 47th आसियान समिट. आणि तुम्हाला सांगतो मी आता ही जी आसियानची समिट आहे अत्यंत महत्वाची, याच्यावर कायम MPSC ना अधूनमधून प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं जितक्या पॉइंटवर प्रश्न येईल फक्त तेवढेच 4च ओळीमध्ये आपण काय केलंय त्याला लोकेशन, थीम आणि त्याच्यानंतर मेंबर आणि स्पेशल इयर 4च पॉइंट आपण त्या ठिकाणी कव्हर केलेत. अशा पद्धतीनं पूर्ण जे काही कंटेंट आहे टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड आणि रिव्हिजन फ्रेंडली त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला. हा पूर्णचे पूर्ण एक जो डिसेंबर आहे तर तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा अशा पद्धतीने आपण पूर्णचे पूर्ण कंटेंट याचा बनवलेला आहे की जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करताना फार जास्त अडचण येणार नाही. आणि फार जास्त काय नाही, एकदम कमी पेजेसमध्ये साधारणतः एक 15 ते 20 पेजेस पर्यंत सगळं आपलं त्या ठिकाणी याच्या बाबतीमध्ये. आणि याच सीएम म्हणजे करंट अफेअर्सच्या पुस्तकाच्या आधारित आपली करंट कॅप्सूल नावाची चालू घडामोडीची बॅच आहे. त्याच्यामध्ये आपण लेटेस्ट व्हिडिओ आता टाकणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना परत पुढच्या गोष्टी ज्या आहेत अपडेटेड त्या ठिकाणी मिळतील. काही लेक्चर्स ऑलरेडी रेकॉर्डेड आहेत जे मागच्या वेळेस, कारण करंट अफेअर्स मागचं जे रेकॉर्ड केले ते काही रिलेव्हंट होणार नाहीये आणि याच पुस्तकाच्या आपली जी एडिशन होती त्याच्यावरच आधारित आपण ते बनवलेलं आहे. तर ही पण बॅच आहे, याचा तुम्ही विचार नक्कीच करू शकता. कारण याच्यातून तुम्हाला काय होईल की सगळ्यात महत्वाचं कंटेंट तर तुम्हाला तिथं मिळालंय पण ऍडिशनल काही पॉईंट्स असतील. नंबर 1, नंबर 2 मध्ये तुम्हाला ट्रिक्स, न्यूमॅनिक्स आणि इंटरलिंकेजेस. ज्यांना याच्याबद्दल माहिती नाही त्यांनी आपले डेमो व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता. ऍपवर पण अवेलेबल आहेत आणि युट्यूबला पण अवेलेबल आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना तर आपलं ते शिकवण्याची पद्धतच फार आवडते की सर त्या गोष्टी लक्षात राहतात, लॉंग टर्मला त्या ठिकाणी आम्हाला परीक्षेमध्ये पण एकदम व्यवस्थितपणे आठवतं. तर त्यामुळं त्याचाही तुम्ही निश्चितपणे विचार करू शकता. त्याच्यानंतर पुस्तकाच्या बाबतीमध्ये वैशिष्ट्य जर म्हटलं तर एक 15 महिन्याचं करंट अफेअर्स घेऊन येणारं मार्केटमधलं हे पहिलं पुस्तक आहे आपण. आणि स्नॅपशॉट्स आणि करंट पिलेटच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काय केले की छोट्या छोट्या गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे 1 लाईनर टाईप मधल्या. त्यानंतर
रिव्हिजन फ्रेंडली आहे, टू द पॉइंट, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट. त्याच्यानंतर बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ मिनिमम कंटेंट मॅक्झिमम रिफ्लेक्शन, आणि द ओनली बुक दॅट कव्हर्स ऑल इम्पॉर्टंट करंट अफेअर्स इन फ्यू पेजेस. अत्यंत कमी पेजेसमध्ये पूर्ण संकीर्ण, ज्याला आपण म्हणतो कन्साइज, त्या ठिकाणी आहे करंट अफेअर्स बसून त्याला व्यवस्थित पद्धतीने डिझाईन केलेलं मार्केटमधलं एकमेव पुस्तक ते म्हणजे करंट मंत्रा सीएम. एमपीएससी एक्झाम मंत्राचं अत्यंत गाजलेलं नावाजलेलं पुस्तक, चालू घडामोडीचं करंट मंत्रा सीएम. याच्या बाबतीमध्ये कुणाला काही अडचण आली किंवा कुणाला याच्याबद्दल काही माहित नसेल तर तुम्ही डायरेक्टली हा जो नंबर दिला आई बुक सेंटरचा, यांनाही फोन करू शकता, किंवा तुम्ही बघा इथे आई बुक सेंटर हा नंबर आहे, किंवा पुणे बुक डेपो.com ही जी आहे वेबसाईट, ह्या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन मिळेल. शक्यतो काय करा, जे बाहेर गावी आहेत त्यांनी इकडे तिकडे फिरण्यापेक्षा घरपोच त्या ठिकाणी मागवा, या वेबसाईटवरून मागवा. 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला पुस्तक घरपोच येऊन जाईल, परत इकडे तिकडे जाण्याची आवश्यकता पडणार नाही. आपल्या ऑफिसमध्ये पण अवेलेबल आहे आई बुक सेंटर, बाकी इतरत्र सगळीकडे महाराष्ट्रात सगळीकडे त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. तुम्हाला काय वाटलं या पुस्तकाच्या बाबतीमध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा. थँक्यू.